गावातील चांगले चांगले चुनंदर खेळाडू घेऊन देवांश 11 कालापूर संघाला बांधण्याचं काम या ठिकाणी केले। बंटी बद्रिके याच मैदानावरती 101 धावांची स्फोटक इनिंग साकारणारा फलंदाज ऑन स्ट्राइक। पहिल्या चेंडूवरती चांगला फटका व्ही शेप मध्ये वायडिश लॉंगॉनवरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो। लॉंगॉनवरती खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण की चेंडूला कॅरी करता आलं नाही, पकडता आलं नाही आणि तदनंतर 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातात। नक्कीच अजिंक्य आपण 2 धावांनी आपण पाहतो श्री गणेश केला बंटी बद्रिके। मात्र बंटी बद्रिकेसाठी आपण पाहतो या ठिकाणी क्रिशप वाणिले संघाचे कर्णधार प्रतीक खैरमोडे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकांसाठी त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलं। नक्कीच पारितोषिके लावले जातात, प्रोत्साहन वाढवले जात आहेत। बंटी बद्रिके यांच्यावरती बरंचसं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी धावचित स्वरूपात विकेट बंटी बद्रिके दृष्टाळला आणि फलंदाज बंटी बद्रिके होईल बॅक टू द करतात एखाद्या चांगल्या संघाला त्यावेळी त्या संघाची पूर्णपणे माहिती घेतली जाते, त्या संघाची पूर्णपणे विचारपूस केली जाते, तो संघ चांगला आहे की नाही, त्या खेळाडूंचे विचारपूस केली जाते, हे खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहेत की नाही आणि तदनंतर त्या संघाला खऱ्या अर्थानं पुरस्कृत केले जातात। आणि विनोद भोईर हे अगदी हुशार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जाणलं की अगदी उरण परिसरामधील हे चांगले चांगले खेळाडू चुनिंदर खेळाडू त्यांना या ठिकाणी एकजूट करून या मैदानावरती उतरवलेत। हा चांगला फटका सेफली लँड होईल का, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजून एक हादरा मिळतोय देवांश 11 खालापूर वन वे टीम। खऱ्या अर्थानं बाद करण्यामध्ये यश लाभलंय ते वैभव पाटीलला। एक चांगला उंचखुरा गोलंदाज आहे, शैली देखील चांगली आहे आणि अगदी अनोख्या स्टाईलनं तो चेंडूची पैकी या ठिकाणी करतोय। अचूकता त्याच्याकडे आहे, अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती जर तुमच्या नियंत्रण असेल तर तुमची गोलंदाजी सरस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि ते यश लाभलंय गोलंदाज वैभव पाटील या गोलंदाजाला। वैभव पाटील तयार आहे, बाबेश कुरंगले ऑन स्ट्राइक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, बॅट ऑन बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळते। 5वा चेंडू या षटकातील डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज वैभव पाटील। 10 फलक स्थिरावेल ते 3 या पंचांना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि ते पंच नरेंद्र पाटील सर मिड पंचाच्या भूमिकेत। पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता परंतु अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता या चेंडूला आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय। गोलंदाज वैभव पाटीलचं हे पिबनचं पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपुष्ट